यवतमाळचे शहीद विकास कुळमेथेंचा मृतदेह नागपूरच्या कामठी गार्ड रेजिमेंट बेसवरून नागपूर विमानतळावरती आणण्यात आलेला आहे। कुळमेथेंचा मृतदेह नागपूरहून हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येईल। त्याआधी त्यांचं पार्थिव नागपूर विमानतळावरून चंद्रपूर येथील मुरवा विमानतळावरती आणण्यात येईल। तिथून पुढे अॅम्ब्युलन्सने मृतदेह मूळ गावी आणला जाईल। यापूर्वी विकास कुळमेथेंना कामठीच्या गार्ड रेजिमेंटनं बेसवरती मानवंदना दिली। रजत वशिष्ठ आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रजत, इथून पुढचा कुळमेथेंचा प्रवास कसा असणार आहे? कधी गावी पोहोचेल त्यांचा मृतदेह? प्राजक्ता, अर्धा तास पूर्वी विकास कुळमेथे यांचा पार्थिव जो आहे तो नागपूरच्या कामठीच्या गार्ड रेजिमेंटच्या तळावरून नागपूरच्या सोनेगावमध्ये वायुसेनेच्या तळावर आणण्यात आलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी इथून हेलिकॉप्टरचा उड्डाण होईल आणि चंद्रपूरला पार्थिव नेण्यात येईल आणि तिथून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तो पार्थिव स्वीकारून शहीद कुळमेथे यांच्या पार्थिवासह त्यांच्या घरी पुरड गावात जाणार आहे आणि त्याच्यानंतर कुटुंबियांना तो पार्थिव जो आहे तो भारत सरकारच्या वतीने सोपवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर कुटुंबियांचे अंत्यदर्शन झाल्यानंतर पुरड गावामध्ये शहीद कुळमेथे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। प्राजक्ता, रजत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।